नमस्कार सर्वांना, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता माझा सकाळचा स्वयंपाक भाज्या झालेल्या आहे आणि पोळ्या करायच्या आहेत। तर वरण चटणी असं मी केलेलं आहे आज, आणि कांदा टाकून चटणी खूप आवडती त्यामुळे ती केली आणि आता फक्त पोळ्या करायच्या बाकी आहे। तर मी आता पोळ्या करून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीचे दिवसभराची रुटीन तुमच्यापर्यंत मी शेअर करते। तर इथं मी कांद्याची चटणी करते लाल कलर मध्ये, म्हणजे लाल मिरची चटणी खूप आवडते माझ्या सासऱ्यांना आणि ते ना हिरवी मिरची आवडत नाही जास्त, त्यामुळे कांदा परतून घ्यायचा, शेंगदाणे लसूण आणि लाल मिरच्या बारीक करून घ्यायच्या, मिरची केलेली आहे आणि वरण केलं आणि पोळ्या। तर आज आहे एकादशी, तर काहींना उपवास आहे आजीला आमच्या, आणि बाकीच्यांना मग स्वयंपाक करते मी। तर त्यांना साबुदाणे भिजत टाकलेले खिचडी करण्यासाठी, सासूबाईच्या एकादश कायमची असते त्यामुळं। तर सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि बाया आल्या होत्या इथं। खालचं जे दुसरं पॉली हाऊस आहे तिथे छाटणी करण्यासाठी बाया आल्या आहे, कारण याला छाटून लगेच याच्यावर पावडर मारायची आम्हाला। तर अशा प्रकारे कट घेऊन राहिल्या आणि 5 बाया आहे, तर एका काही 2-4 तासामध्ये त्यांना तेवढं होऊन जाईल कवर। आणि दुपार गेलीच त्यांची एवढं छाटायला, तर कट पण व्यवस्थित त्यांना सांगून दिले होते का कशा प्रकारे घ्यायचे आणि कुठेपर्यंत घ्यायचे, जास्त खाली पण नाही जायला लागत आणि जास्त वर पण नाही जायला लागत, मापात कट घ्यायला लागते। आणि मग त्याच्यानंतर आता आमच्या वावराची छाटणीचं काम चालू आहे। तर छाटून झालं आहे, तर नंतर त्याचा गबाळ गोळा करायचं, पण त्याच्यावर आधी पटकन पावडरीचा स्प्रे मारून द्यायचा आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे असा। तर इथे आता कांद्याची भाजी काढलेली आहे। पॉली हाऊसच्या शेजारी जी पडलेली जागा आहे तिथं आम्ही कांदे लावलेले। मग सासूबाई ना काय करता, पाथीवर ही भाजी विकून टाकते आणि आमच्या वावरातली भाजी खायला पण खूप छान वाटते। तर मी म्हटलं चला आता मी पण थोडी निसू लागते, घरातलं पण काम आवरलं होतं आणि आता पॅकिंग पण करायची होती बायांना, बॉक्स पण भरायचे होते, पण त्याच्या आधी म्हटलं हा पसारा आधी आवरून घेऊ आणि मग माझी सासूबाई आणि मी पटपट त्या भाजीच्या जोड्या निसून घेते, कारण आज आमच्या गावचा बाजार असल्यामुळं लवकर बाजारात जायचे, गुरुवार असल्यामुळं। आणि बघा मस्त निसून पुसून आम्ही गिरायकांना ही भाजी कांद्याची पात विकतो। तर अशी आमची आहे कांद्याची भाजी। तर मागच्या व्हिडिओमध्ये दाखवणार होते, पण त्या टायमाला ना व्हिडिओज नव्हते काढली, म्हटलं चला आपली काय कोणती भाजी ती पण दाखवू। आणि खूप छान वाटते कांद्याची भाजी आणि गरम गरम बाजरीची भाकर खायला। आणि इकडे चालू आहे आमच्या भक्तीचं काहीतरी खेळायचं काम। आणि बघा टाकीमध्ये बंडल खुडून पण टाकले बायांनी, आता थोड्या वेळाने पॅकिंग करायची चालू केली बरं काय। तर इथं पॅकिंग झाली होती, थोडीच राहिली होती, तर बॉक्स वगैरे मी भरले आणि मग मिस्टर बोलले आता मी आवळून घेतो, कारण जेणेकरून माल सुकत नाही आणि सेफमध्ये व्यवस्थित व्यापारापर्यंत पोचतो, त्याची काळजी आम्ही कायमच घेत असतो। आणि मग थोड्या वेळ ते स्टोअरमध्ये ठेवले तरी चालता। तर बघा आता आवळायचे झाल्यानंतर त्याच्यावर नाव वगैरे टाकून द्यायचे आणि ज्यांची ऑर्डर आहे त्यांच्यापर्यंत ते बॉक्स मग पोस्ट केल्या जातील। तर अशा प्रकारे चालू आहे आमचं। तर दिवसभराचे काम आवरले आणि आता संध्याकाळचे 5:30-6 वाजले आणि मग बॉक्स वगैरे भरून सगळं आवरलंय आणि आता सगळं अंगणवाटा पूर्ण झाडून घ्यायचं। हे रोजच काय माझं खूप वेळा झाडायला लागतं, कारण बाया पॅकिंग करत्या, पसारा होतो, बॉक्सची कचरा सगळा, आणि तुम्हाला मी दाखवत नाही आता सगळीकडे कचरा आहे, पण मी थोडंसं तुम्हाला दाखवते का मी काय करू राहिले। तर सगळीकडे मग मला स्वच्छ झाडून झुडून घ्यायचं आणि मग रोजचं ते गबा तेवढं फेकून द्यायचं, असं दिवसभराचं फुलांचं माझं काम राहतं। आणि त्याच्यानंतर आता हातपाय धुवून स्वयंपाक करायचा। तर आता संध्याकाळचे 7 वाजले आणि माझा आता बाहेरचा सगळा पसारा आवरलाय आणि भक्ती पण आज बाजारात जाऊन आली, ती आज मागं लागली तिच्या पप्पाच्या। आणि मला काय काय आणलं तू बाजारातून बाई? चिप्स आणले केळीचे आणि फुटाणे आणले, नागलीचे पोंगे आणले, तिने खूप हेल्दी वस्तू घेऊन आली गावातून आणि तिला पण आवडता खायला। आणि कोणाकोणाला देशील तू? अजून जोरात सांग। आजी बाबासाठी आणले तिने खाऊ आणि मला पण देणार आहे, भाऊला पण देणार आहे। ती एकटी कधी खात नाही, सगळ्यांना देते। हा सगळ्यांना देणार आहे। आणि बघा छान मस्त बायकी आवरून सावरून मस्त गावात गेली होती भक्ती। आणि आता चाललंय माझा संध्याकाळचा स्वयंपाक, कांद्याची भाजी पोळ्या, आणि सासूबाईंना उपवास असल्यामुळे त्यांना
भगरीचे धपाटे करायचे. तर मी आता मग भगर भिजत टाकलेली आहे. त्याच्यामध्ये शेंगदाणे शोबदाणे पण थोडे भिजत टाकले. तर चला अशी दिवसभराची माझी रुटीन आली तुमच्यापर्यंत. तर चला आता इथंच व्हिडिओची एंड करते. आता स्वयंपाक वगैरे करते, जेवण करू, मस्त आराम करू. भेटू परत नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, शुभरात्री, गुड नाईट.